अन्नदाता शेतकरी न्यूजच्या विशेष बुलेटिनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. शेती आणि जमिनीच्या व्यवहारांबाबत महसूल विभागाने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. आता कोर्टाच्या नोटीस किंवा जमिनीच्या वादाच्या नोटीससाठी तुम्हाला तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत किंवा पोस्टमनची वाट पाहावी लागणार नाही. काय आहे हा ईमेल नोटीस निर्णय? जाणून घेऊया सविस्तर. जमिनीचे वाद आता वेगाने सुटणार, महसूल विभागाचा डिजिटल दणका. राज्य सरकारने महसूल प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे मुख्य फायदे काय? वेळेची बचत. पूर्वी नोटीस बजावण्यामध्येच महिने निघून जायचे. आता एका क्लिकवर नोटीस संबंधितांपर्यंत पोहोचेल. पारदर्शकता. मला नोटीस मिळालीच नाही अशी सबब आता कुणालाही सांगता येणार नाही. नोटीस पाठवल्याचा पुरावा डिजिटल स्वरूपात जतन राहील. खटल्यांचा वेग वाढणार. महसूल न्यायालये, उदाहरणार्थ तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय आता वेगाने निकाल देऊ शकतील. हा निर्णय कसा लागू होणार? महत्त्वाचे मुद्दे. नोंदणी अनिवार्य. इथून पुढे जमीन खरेदी विक्री करताना किंवा फेरफार करताना शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID नोंदवणे बंधनकारक असणार आहे. कायदेशीर वैधता. ईमेलद्वारे पाठवलेली नोटीस ही कायदेशीर बजावणी मानली जाईल. ती मिळाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या तारखेला हजर राहावे लागेल. व्हॉट्सअपचा वापर. ईमेल सोबतच नोंदणीकृत मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप संदेशाद्वारे ही सूचना देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शेतकऱ्यांनी आता काय करावे? शेतकरी बांधवांनो, हा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID तुमच्या 712 म्हणजेच 712 उतार्याशी लिंक नसेल तर खालील गोष्टी करा. आपल्या तलाठ्याकडे जाऊन आपला चालू मोबाईल नंबर नोंदवून घ्या. तुमचा ईमेल ID सक्रिय ठेवा, कारण जमिनीचे वारस हक्क, वाटणीपत्र किंवा इतर वादांच्या नोटिसी आता तिथेच येणार आहेत. अन्नदाता सल्ला. डिजिटल युगाशी जुळवून घेणे आता गरजेचे झाले आहे. यामुळे तुमची फसवणूक टळेल आणि जमिनीचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील.